पाहू शकतायत एक स्पेशल स्कोरर, त्यांची जिद्द आणि त्यांच्या जिद्दीला सलाम. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलाय, सुंदर फटका पाहायला मिळतो. फोर्स केलं होतं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान. काय फटका होता आत्मविश्वासासहित. जसा चेंडू डिलिव्हर झाला तशीच बॅटचा स्पीड पाहायला मिळाला. जेवढा वेग तेवढा मात्र बॅटचा वेग सुद्धा आपण पाहिलात आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. ग्रेट टायमिंग. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बाउन्स मिळाला. अक्षय थेटे कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याचा जो आपण पाहू शकतायत या गोलंदाजाकडे ती कला अवगत आहे. ऑन साइडला खेचून मारला आणि सरळ चेंडूला पाठवलंय. आमच्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी प्रेक्षणीय फटका. रबर क्रिकेट कार्निवल सिक्सर. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये 3,10,000 जे आपण पाहू शकताय तेवढे व्ह्यूज पाहायला मिळत आहेत. ही ताकद आहे 70-70 लाईव्हची. 70-70 या वेळेला वेग होता, बाउन्स मिळाला, परंतु अपेक्षित बाउन्स नव्हता. पंचांकडून आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. फर्स्ट वॉन त्या ठिकाणी जरूर केला जातो. 1 फॉर दी ओव्हर. आणि इथून खूप डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला होता आणि पंचांनी सतीश कुरुप सर आणि चांगला वेग अप्रतिम पाहायला मिळतो. अप्रतिम जागा बनवली, रूम दिलं. इनसाइड आउटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. आभाळाला सॅल्यूट करणारा हा खणखणीत षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. पहा बॅटचा फ्लो, त्यानंतर टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, आय कोऑर्डिनेशन आणि तेवढं सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. आउट ऑफ नॉन स्ट्राईक एंडला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मनमुराद आनंद घ्यायचे आणि तेच केलंय. ऑन साइडला क्लासी शॉट पाहायला मिळतोय. भावेश नाईकच्या बॅटमधून एक देखणा आणि अप्रतिम रबर क्रिकेट कार्निवल षटकार. 6. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओव्हर द विकेटने आले, रेडी पोझिशन मध्ये जरूर होते. चेंडू जसा डिलिव्हर्ड झाला फक्त नजर थोडीशी हटली, परंतु बॅटमधून निघालेला हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 29. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. चांगली ट्राय केली होती, प्रयत्न चांगले केले होते अक्षय थेटेच्या माध्यमातून, परंतु चांगला बॉल होता. यावेळेला अक्षय थेटेचा वेग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहू शकाल नजर हटली, शरीर भेदी मारा करण्याचा. यावेळेला मात्र जबरदस्त परकट पाहायला मिळतोय. क्लास, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. भावेश नाईक काय फटका खेळला होता. पोझिशन मध्ये आले, तिथून मात्र टाचांवर जबरदस्त बॅलन्स करत बॅटचा फेस ओपन केलं आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये एक क्लास ब्युटिफुल शॉट पाहायला. ऑन साइडला पुल केलंय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू फार वेगाने जलद गतीने निघून जातोय. गॅप मध्ये 4 रन. षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार. क्या बात आहे भावेश नाईक. आज प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केले त्याच्या बॅटिंगने. ओव्हर द विकेटने आले, वेगेचा फायदा उचलला, फक्त गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. संघाची धावसंख्या तब्बल 47. 47. पहा चेंज ऑफ पेस, ब्युटिफुल डिलिव्हरी. अगदी पंकज माळीचा बॉल लेफ्ट केले, या बॉलला सोडून दिलं होतं. आशाभूत नजरेने पाहिलं. हा बॉल आपण पाहत आहेत आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार होता आणि यस पंच वळतायत. सादिक राजापूरकर आपण पाहू शकाल. 1 रन मिळेल. संघ आतापर्यंत भावेश नाईक. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. मेजवानी होती या बॉलवर, ती स्वीकारली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावां करता. काय फटका खेळलाय भावेश नाईकच्या बॅटमधून. आज धावांचा वेग वाढलाय, आतषबाजी सुरू आहे.
जरी पावसाने विश्रांती घेतले परंतु षटकार चौकाराने विश्रांती घेतलेली नाहीये हे भावेश नाईक दर्शवत असताना त्याच्या बॅटमधून 40 वर इथून ऑन साइडला खेचून मारलाय. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा हा खणखणीत षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी करत असताना अतिशय देखणे फटके पाहायला मिळत आहेत. स्वादिष्ट फटक्यांची षटकारांची चौकारांची मेजवानी भावेश नाईकच्या बॅटमधून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात. शरीरापासून दूर सरळ बॅटचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे या षटकाराने अर्धशतक साजरं केलंय. बॅट दाखवायचे भावेश नाईक. क्लास बॅटिंग, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल अँड फॅन्टॅस्टिक हाफ सेंचुरी बाय भावेश नाईक. 17 बॉलमध्ये 53, 1 चौकार आणि 8 षटकार. 311.76चा स्ट्राईकला भावून जाताना सातत्याने पाहायला मिळतात. कधी हसवणाऱ्या कधी इमोशनल होणाऱ्या रील्स आपण 70 स्पोर्ट्स या पेजला. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी मनगडाचा वापर करत असताना भावेश नाईक आज थांबणार नाहीयेत. इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 79 धावा. भावेश नाईक इथून पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येता येत्या चेंडूवर मात्र जजमेंट चुकलं आणि पाहता पाहता 2 रन्स भावेश नाईकच्या बॅटमधून मिळतील. कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. 81 तो आणि तो बेस्ट ऍक्टर आतापर्यंत भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्रस्त झालेत गोलंदाज. विकेट घेण्याच्या शोधामध्ये आहे. बॅटची एज घेऊन जाणारा हा चेंडू शॉट थर्ड मॅनला येत. IPL 2025 मध्ये ऑन साइटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक नंतर मेल भावेश नाईकच्या बॅटमधून दुसऱ्या रनसाठी कॉल आहे आणि चांगलं बॉन्डिंग, अंडरस्टँडिंग, तालमेल यावेळेला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. एस नो अँड वेट या दोन. यावेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय. ताकद नजाकत भरा शॉट. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल अँड फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. रबर क्रिकेट कार्निवल खणखणीत षटकार. भावेश नाईक पहा काय बॉडीमॅनचा वापर, फुटवर्कचा वापर ऑन दी टोस त्या बॉल पर्यंत पोहोचसाठी हा खणखणीत स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि त्यानंतर भावेश नाईकच्या बॅटमधून आपण पाहतायत पुन्हा एकदा हवाई सफर केले या बॉलने. स्वप्नवत पूर्ण होत असताना 100च्या पलीकडे मात्र धावसंख्येचा वेग वाढत असताना आपण पाहतायत जवळजवळ 102 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. क्रीजचा पूर्ण वापर करत असताना चेंडूला येऊन देतोय, त्या मेरिटमध्ये खेळतोय, सरळ रेषेमध्ये खेळत असताना गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतो. सळो की पळो करून सोडलंय. यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. कडक शॉट. 141 धावा आतापर्यंत. आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसामध्ये रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. हा फटका पहा. अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी पायावरचा बॉल होता. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत एकटक नजर पाहायला मिळाली. फटका षटकार आणि त्यानंतर मात्र हा प्रेशराइज बॉल आपण पाहू शकाल. थोडासा दबाव जरूर पाहायला मिळाला. नीरज माळी जेव्हा जेव्हा भिवंडीमध्ये आपण सातत्याने पाहतो 109 ला 1. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. गोलंदाज प्रेशराइज होत असताना खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतायत आणि सरळ चेंडू षटकाराकरता परावर्तित होत असताना काय बॅटिंग केले भावेश नाईकने. अनस्टॉपेबल. लो फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केलं. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 115 मध्ये. या वेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. हवाई सफर केलंय की काय या बॉलला आणि डेफिनेटली चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. जर भावेश नाईकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. काय बॅटिंग केले. 94 धावांचे एक जबरदस्त इनिंग.